शेतकरी बांधवांनो नमस्कार. पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या आपल्या लाडक्या आवडत्या युट्यूब चॅनलला मी ऋषिकेश पगार, माझे मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर सुनील दिंडे सरांसोबत आपलं खूप खूप स्वागत करतो. मित्रांनो, आजचा व्हिडिओचा विषय अतिशय महत्त्वाचा आहे. वेलवर्गीय पिकामध्ये भोपळा असेल, कारले असेल, काकडी असेल, या वेलवर्गीय पिकांमध्ये आपल्याला ज्या थंडीमध्ये आपल्याला ज्या अडचणी उद्भवत आहे त्यावर आपल्याला आज सखोल माहिती घेणार आहोत आपण सरांकडनं. मित्रांनो, वेलवर्गीय पिकात वाढ होण्याची आपल्याला समस्या जाणवत आहे, आपल्याला कळीकुजीची समस्या जाणवत आहे व भोपळा पिकामध्ये आपल्याला डंपिंगची समस्या जाणवत आहेत. यावर आपण काय उपाययोजना केल्या पाहिजे, वर काय अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि काय फवारणीचं नियोजन ठेवलं पाहिजे, त्यावर आदरणीय डॉक्टर साहेब आपल्याला माहिती देतील. सर, काय सांगाल? शेतकरी बांधवांनो नमस्कार. पुन्हा एकदा तुमचं डॉक्टर किसानच्या आवडत्या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करत असताना, वेलवर्गीय पिकांमध्ये कलिंगड असेल, खरबूज असेल, दुधी भोपळा असेल, गिलका असेल, कारला असेल, या सगळ्याच पिकांमध्ये लागवडीनंतर 20-20, 25-25 दिवसाचे प्लॉट झाले, शेंडा सुरू होत नाहीये. आणि दुसरी गोष्ट, जे प्लॉट 40-45 दिवसाचे झाले, अशा पद्धतीमध्ये दादा या ना पुढं, अशा पद्धतीत कळ्यांची संख्या दिसते व तिथं कळीकूज होते. आणि त्याचप्रमाणे शेंडा सातत्याने सुरू राहत नाहीये आणि कळीकूज होते, डंपिंगचा इश्यू येतोय, खास करून काकडी आणि दुधी भोपळ्यामध्ये. मग अशा वेळेस आपण कशा पद्धतीने अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि फवारणीचं नियोजन ठेवलं पाहिजे? अशी कळीकूज होती. हे बघा, आता इथं तुम्हाला कळ्या दिसत आहेत, या सगळ्या कळ्या दिसत आहे. ही हळूहळू पुढे जाऊन आतमध्ये काळी पडते. हे बघा, ही पांढरी आहे, म्हणजे ही कुजणार नाहीये. तिथं दाखव रे, ती वरची हा, ती बघ, ती कुजली. हा, ती तोड ती वरची. हे बघा, असं होतं. इथं उत्पादनात घट येते. मग अशा वेळेस आपण काय करायचं? पहिली गोष्ट, शेंडा जर तुम्हाला मिळवायचा आहे, प्लॉट तुमचा 20, 22, 25 दिवस आहे किंवा प्लॉट सुरू झालाय, 40-50 दिवसाचा प्लॉट आहे, प्लॉट सुरू झाला, वेलवर्गीय पिकांमध्ये काकडी असेल, तुमचा दुधी भोपळा असेल, तुमचा कारला असेल, तुमचं त्या ठिकाणी म्हणजे वालवड सारखा पीक असेल, त्याचप्रमाणे कलिंगड, खरबूज असेल, तिथं तुम्हाला जर चांगला शेंडा या थंडीमध्ये मिळवायचा असेल तर ड्रिपच्या माध्यमातून एकरी 5 लिटर धनकीर्तीचं मॅग्ना, ज्याच्यामध्ये कॅल्शियम आणि सस्पेन्शन स्वरूपामध्ये मॅग्नेशियम आहे, ते मॅग्ना तुम्हाला 5 लिटर तुम्हाला त्या ठिकाणी देऊन घ्यायचं. मग दिवस तुमचा 20-25वा असू द्या, जिथं शेंडा मिळत नाही तिथं दिवस तुमचा 70वा असू द्या, 60 असू द्या, 80वा असू द्या, 10-15 तोडे झाले, वेलवर्गीय पिकांमध्ये जर शेंडा थांबल्यासारखा वाटतोय, तिथं तुम्हाला धनकीर्तीचं मॅग्ना, ज्याच्यामध्ये कॅल्शियम आणि सस्पेन्स स्वरूपामध्ये मॅग्नेशियम याचं इन्क्लूड त्या ठिकाणी दोघांचं एकत्र सस्पेन्शन मध्ये जो फॉर्म्युला बनवलाय, ते 5 लिटर तुम्हाला त्याच्याबरोबर कुठलंही लिक्विड खत ज्याला आपण म्हणतो, किंवा जसं मी तुम्हाला सांगत असतो की 4 स्ट्रोक बरोबर 11-44-11 द्या, प्लॅटिनम बरोबर कम्फर्ट सोल्युशन द्या, इथं कुठलंही खत तुम्हाला घ्यायचं नाही. चौथ्या दिवशी शेंडा तुमचा असा सरळ, तुमचा शेंडा इतका स्ट्रॉंग निघेल की त्याला लिमिट नाही राहणार. आता इथपर्यंत आलो आपण, शेंडा काढलाय. सगळ्यात मोठी समस्या आहे की ह्या ज्या कळ्या दिसत आहेत ह्या कुजतात का? मग याच्यावर फवारणी काय करायची? याच्यावर तुम्हाला एक प्रभावी फवारणी तुम्हाला या ठिकाणी मी सांगतो, नीट लक्षात घ्या. खरं सांगायचं तर बऱ्याचशा शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत ते वेगवेगळे व्हिडिओ देत असताना, द्राक्ष इंडस्ट्री असेल, डाळिंब असेल, डाळिंबच्या शेतकऱ्यांची पण वेटिंगला आहे की सर आता तानावर बागा सोडलेल्या आहेत, त्या ठिकाणी आपल्याला आंबिया बहार धरायचा आहे, म्हणजे जानेवारीमध्ये सेटिंग आपल्याला त्या ठिकाणी करायचं आहे. जसं आंब्याला मोहर येतो आणि आंबा सेटिंग होतो, त्यावेळी डाळिंबाला त्या ठिकाणी कसा मोहर आणायचा, त्या संदर्भामध्ये मोहर म्हटल्यापेक्षा कळी कशी बाहेर काढायची तो देखील व्हिडिओ मी देईल. आता सध्याचा व्हिडिओचा विषय आपला असा आहे की दुधी भोपळ्यामध्ये डंपिंगचा इश्यू येतोय, कळी कुज होते, शेंडा चालत नाही, शेंडा मिळत नाही. अशा वेळेस आपण कशा पद्धतीने कामकाज केलं पाहिजे? माझ्यासोबत शेतकरी आहेत. दादा, आपलं पूर्ण नाव सांगा. सुभाष बारकू कांडेकर, मुक्काम पोस्ट लाकलगाव, तालुका जिल्हा नाशिक. फोन नंबर 9021501963. आपण डॉक्टर किसानला किती दिवसापासून ओळखता? सर, मी 5 वर्षापासून तुमचं मार्गदर्शन घेतोय. कुठल्या कुठल्या पिकात मार्गदर्शन? मी कारल्याला घेतलंय, दुधी भोपळ्याला घेतलंय, 2 वर्ष मी दोडक्याला पण घेतलंय आणि 3 वर्ष मी टमाट्याला घेतलंय. मग एकंदरीत एवढ्या 3-4 पिकांमध्ये 5 वर्षापासून तुम्ही मार्गदर्शन घेण्यापाठीमागचं कारण काय आहे? काय होतं सर, आपण माहिती नसल्यामुळं
दुकानात कोणाला माहिती विचारायची किंवा कोणाला विचारून औषधं फवारायचे, त्यांनी खर्च जास्त येऊन जातो आणि कन्फ्यूज होऊन जातो नाही का. बरोबर. आणि प्लॉट एकसारखा किंवा उत्पादन त्या मापाने निघत नाही. तुमचं मार्गदर्शन जर घेतलं तर तुम्ही जे शेड्यूल देताय त्यानुसार कामकाज करीत राहिलं का कुठली अडचण पण येत नाही, कुठला प्रॉब्लेम पण येत नाही, उत्पादन चांगलं निघतंय. त्याच्यामुळं मी तुमचं मार्गदर्शन घेत असतो. तुम्ही घेता, इतर शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल, घेतलं पाहिजे का नाही? सर घेतलंच पाहिजे. काय झालं माहिती आहे का, आता शेती आणि खूप आधुनिक झाली आहे नाही का, बरोबर. जुन्या पद्धतीची राहिली नाही. आणि एक धंदा म्हणून केली पाहिजे ती. व्यावसायिक स्वरूप दिलं पाहिजे शेतीला. व्यावसायिक दिलं, पारंपरिक पद्धतीनं केली नाही पाहिजे ती. तर त्याच्यात उत्पादन आणि खर्च खूप वाढले. तर ते तुमचं मार्गदर्शन घेतलं तर उत्पादन जास्त निघतं. तर भाव कमी जरी असला तरी ते क्रॉप परवडून जातं आपल्याला. परवडून जातं. खर्च कमी येतो ना. खर्च कमी येतो. शेतकरी बांधवांनो, त्यांचं मनोगत ऐकून घेतल्यानंतर पहिलं शेंड्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी पहिलं ऍप्लिकेशन सांगितलं धनकीर्तीचं मॅग्ना, ज्याच्यामध्ये कॅल्शियम आहे आणि सस्पेन्स स्वरूपामध्ये मॅग्नेशियम आहे. असं एकमेव कॉम्बिनेशन तुम्हाला जमिनीतून एकरी 5 लिटर सोडायचं आहे. आता तुम्हाला ही कळीकूस जाणवतीये. मग या कळीकूससाठी 3-3, 4-4 दिवसाच्या अंतराने 3 फवारण्या कोणत्या घ्यायच्या? त्यातली पहिली फवारणी घेत असताना मिरॅविज ड्यू 100 मिली, सिमोडीज 200 मिली, कीटकनाशकचा वापर पण आपल्याला करायचा आहे. भुरी असेल, डावणी असेल, त्याच्यावर काम करण्यासाठी मिरॅविज ड्यूचा आपण 200 लिटरला 100 मिली. सिमोडीस आपल्याला काय काम करणार आहे? पांढरी माशी असेल, लालकोळी असेल, नागळे असेल, याच्यावर काम करण्यासाठी आपल्याला ही फवारणी करून घेतल्यानंतर 3 दिवस जाऊ द्या. 3 दिवसानंतर तुम्हाला कळी कूजच होऊ द्यायची नाही. तिथं तुम्हाला एक आगळं वेगळं फवारणीचं नियोजन आज मी तुम्हाला सांगतो. त्या ठिकाणी तुम्हाला घ्यायचंय 200 लिटरला ताक, डायरेक्टली 5 लिटर ताक घ्यायचंय. त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचंय टचअप 500 ग्रॅम. त्या 5 लिटर ताकामध्ये टचअप भिजून घ्यायचंय रात्रभर. 5 लिटर ताकामध्ये टचअप तुम्ही भिजून घ्या, सकाळपर्यंत भिजू द्या. त्याच्यामध्ये गूळ टाका 2 ते 3 किलो. नीट लक्षात घ्या, 200 लिटरचं प्रमाण सांगतो. 5 लिटर ताकामध्ये तुम्ही 2 किलो गूळ आणि 500 ग्रॅम टचअप हे रात्रभर भिजून घेताय. आणि दुसऱ्या दिवशी फवारणी करताना त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला चिलिटेड स्वरूपातलं झिंक 100 ग्रॅम आणि त्याच्यासोबत दालचिनी पावडर 50 ग्रॅम असा एक स्प्रे करा. पहिला स्प्रे तुम्ही केला, मिरॅविज ड्यू 100 मिली, सिमोडीज 200 मिली. 3-4 दिवसाने तुम्ही हा पुढचा स्प्रे करताय. ताक 5 लिटर, त्याच्यामध्ये टचअप 500 ग्रॅम रात्रभर भिजून घेताय. फक्त आणि फक्त 500 ग्रॅम टचअप घ्यायचंय. गुळ 2 किलो त्याच्यामध्ये टाकून द्यायचंय. गुळाचं पाणी करून घ्या. झिंक ज्या वेळेस फवारणी करणार आहे, तुम्ही ब्लोअरनी फवारणी करणार असाल, एसटीपी पंपाने फवारणी करणार असाल, तुमच्या त्या टाकीमध्ये टाकताना हे सगळं द्रावण टाकाल त्यावेळेस तुम्हाला चिलिटेड झिंक 100 ग्रॅम टाकून घ्यायचंय. 2 फवारण्या झालं, पहिलं ऍप्लिकेशन झालं. त्याच्यानंतर 4-5 दिवस जाऊ द्या. 4-5 दिवस जाऊ द्या. दुसरी फवारणी केल्यानंतर 4 ते 5 दिवस पर्यंत तुम्हाला फवारणी करायची त्या ठिकाणी गरज येणार नाही. तिथं तुम्हाला कळीकूस जाणवणारच नाही. कळीची लांबी चांगली मिळवायची. मग ते वेलवर्गीय पिकामध्ये तुमची काकडी असेल, दुधी भोपळा असेल, एक सारखा दुधी भोपळा तुम्हाला बनवायचा आहे. कारल्याची चांगली क्वालिटी तुम्हाला बनवायची. वालाच्या शेंगा चांगल्या क्वालिटीच्या बनवायच्या आहे. काकडी चांगली बनवायची. तर पुढचा स्प्रे घेत असताना तुम्हाला 200 लिटर पाण्याला वेगो मास्टर 500 मिली, टेक्कॅल 500 मिली, बोरान 100 ग्रॅम. नीट लक्षात घ्या बरं का शेतकरी बांधवांनो. पहिला स्प्रे केल्यानंतर 3 दिवसाच्या गॅपने तुम्हाला ताक जे कसं भिजून घ्यायचं टचअप बरोबर तो स्प्रे झाला. 3-4-5 दिवस गॅप जाऊ द्या. 4-5 दिवसांनी तुम्ही फवारणी काय घेताय नीट लक्षात घ्या. 4-5 दिवसांनी तुम्ही काय फवारणी घेताय ती नीट लक्षात घ्या. 4-5 दिवसांनी ऋषी सर काय आपण फवारणी घेणार आहे? वेगो मास्टर, टेक्कॅल आणि बोरान. बरोबर. आता वेगो मास्टर, टेक्कॅल आणि बोरान ही फवारणी घेण्यापाठीमागचा उद्देश एक आहे की वेगो मास्टर मध्ये तुम्हाला जे हार्मोन्स मिळणार आहे, कळ्यांची संख्या वाढवायला मदत होणार. टेक्कॅलचा वापर का करायचा आहे? ऑक्साईड फॉर्म मधला कॅल्शियम आहे. वाढलेल्या थंडीमध्ये ते कॅल्शियम मिळाल्यानंतर कळी कुजला देखील तिथं खूप मोठा फायदा होईल. आणि त्याच्यानंतर जे पहिलं ऍप्लिकेशन तुम्ही केलं, पहिलं ऍप्लिकेशन ड्रिपचं तुम्ही जे केलं मॅग्ना एकरी 5 लिटर, ज्याच्यामध्ये कॅल्शियम आहे, ज्याच्यामध्ये सस्पेन्स फॉर्म मधला मॅग्नेशियम आहे, ते ऍप्लिकेशन केल्यानंतर 12-13 दिवसांनी तुम्हाला द्यायचंय एकरी 5 लिटर 4 स्ट्रोक, एकरी 5 लिटर 4 स्ट्रोक. आणि त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचंय 0-55-18 ही जी ग्रेड आहे ICL ची 0-55-18, ज्याच्यामध्ये कॅल्शियम आहे, ज्याच्यामध्ये सल्फर आहे, ज्याच्यामध्ये फॉस्फरस आहे, ज्याच्यामध्ये पोटॅश काही
प्रमाणामध्ये आहे. ही ग्रेड तुम्हाला त्या ठिकाणी 4 स्ट्रोक बरोबर द्यायची. आता तुमचा वेगो मास्टर टेक्कॅल बोरॉनचा स्प्रे झाला. आता परत एकदा कीटकनाशकचा स्प्रे घेत असताना तुम्हाला त्या ठिकाणी धनकीर्तीचं बायोडी 303 200 लिटरला 250 मिली, त्याच्यासोबत तुम्ही पिप्रोनिल आणि इमिडा एकत्र असलेलं पोलीस घ्या, लिसेंटा घ्या, 40 ग्रॅम घ्यायचं आहे. त्याच्याबरोबर एखादं चांगलं सीवीड घेत असताना डायरेक्टर 500 मिली असा एक स्प्रे तुम्ही काढून घ्या. 2 ड्रिपचे ऍप्लिकेशन 10-12 दिवसाच्या अंतराने दिले. 4 फवारण्या तुम्हाला आतापर्यंत सांगण्याचा मी प्रयत्न केला. जर तुम्हाला भरघोस उत्पादन घ्यायचंय आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट, दुधी भोपळ्यामध्ये जर वरतून वेल सुकत असेल तर तिथं तुम्हाला एकरी 1 लिटर प्लॅटिनम, 1 किलो सुडोमोनस, 500 मिली अल्ट्राबॅक आणि 200 मिली त्या ठिकाणी तुम्हाला घ्यायचंय क्वांटाप SC फॉर्म्युलेशन मधलं हे ऍप्लिकेशन तुम्हाला देऊन घ्यायचंय. हे देऊनही तुमचं डम्पिंग थांबत नसेल तर एक 4 ते 6 दिवस जाऊ द्या. 4 ते 6 दिवसानंतर तुम्हाला डम्पिंगच्या मर रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून एकरी तुम्हाला त्या ठिकाणी 2 किलो IPL बायोलॉजिकलचं ॲग्नॉर, ज्याच्यामध्ये ट्रायको आहे, नवीन सस्पेन्शन मध्ये तो ट्रायको आहे, ते तुम्हाला 2 किलो घ्यायचंय. त्याच्याबरोबर फक्त आणि फक्त 500 ग्रॅम टचअप आणि 2 किलो गुळ हे रात्रभर भिजून ड्रिंचिंग करा किंवा ड्रिप मधून द्या. तुमचं डम्पिंग 2 या ऍप्लिकेशन मध्ये थांबल्याशिवाय राहणार नाही. कळीकूच कशी थांबवायची, त्यासाठी काय फवारण्या तुम्हाला सांगण्यात आल्या, त्याचप्रमाणे कीटकनाशकचा वापर कसा करायचा, ताक गुळाचा वापर कसा करायचा आणि सातत्याने आपल्याला चांगलं उत्पादन या वेलवर्गीय पिकामध्ये थंडीच्या अवस्थेमध्ये कसं घेता येईल, त्या संदर्भात आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.